नमस्कार. एका जुन्या ऐतिहासिक दस्तऐवजामुळे आज भारतात एक मोठं घटनात्मक वादळ उठलंय. हा लढा आहे बंजारा समाजाच्या ओळखीचा आणि त्यांच्या हक्कांचा. तर चला मग या गुंतागुंतीच्या संघर्षाचा प्रत्येक पैलू आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. हा संघर्ष किती गंभीर आणि भावनिक आहे हे या एका दुर्दैवी घटनेवरून आपल्या लक्षात येतं. या मागणीमागे किती मोठी सामाजिक आणि वैयक्तिक गुंतवणूक आहे हेच यातून दिसतं. तर आज आपण काय काय बघणार आहोत. आपण या वादाच्या मुळाशी जाऊ, म्हणजे हैदराबाद गझेट. मग पाहू की दोन राज्यांमध्ये एकाच समाजाची ओळख कशी वेगळी आहे. त्यानंतर आपण घटनेचा अंतिम शब्द काय आहे ते तपासू, आरक्षणाच्या राजकारणावर नजर टाकू आणि शेवटी संसदेपर्यंतचा खडतर प्रवास कसा असतो याचा आढावा घेऊ. तर मग ह्या सगळ्या संघर्षाची ठिणगी पडली कुठे याचं उत्तर आपल्याला एका जुन्या निजामाकालीन दस्तऐवजात सापडतं. इथे ना एक कायदेशीर डॉमिनो इफेक्ट दिसतोय. म्हणजे बघा, जेव्हा मराठा समाजाला ओबीसी दर्जा देण्यासाठी हैदराबाद गॅझेटला आधार मानण्यात आलं, तेव्हा त्याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजानेही आपल्या हक्कासाठी आवाज उठवला. एका निर्णयाने दुसऱ्या मागणीला बळ मिळालं. बंजारा समाजाचा युक्तिवाद अगदी सोपा आणि सरळ आहे. ते म्हणतात, जर एक कायदा किंवा एक दस्तऐवज एका समाजासाठी लागू होतो तर तो दुसऱ्या समाजासाठी का नाही. जर गॅझेटमध्ये आम्हाला आदिवासी जमात म्हटलं आहे तर आम्हाला तो दर्जा मिळालाच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान असावा, हाच त्यांच्या मागणीचा मुख्य आधार आहे. हा झाला कायदेशीर मुद्दा, पण या मागणीमागे एक जमिनीवरचं वास्तव आहे आणि ते खूपच वेगळं आहे. एकाच समाजासाठी दोन राज्यांमध्ये असलेली प्रचंड तफावत या संघर्षाला आणखी तीव्र करते. आता हा तक्ता बघा, यातच या सगळ्या संघर्षाचं मूळ दडलेलं आहे. महाराष्ट्रात जो बंजारा समाज विमुक्त जमाती म्हणजे VJNT म्हणून ओळखला जातो, तोच समाज सीमेपलीकडे तेलंगणामध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच ST आहे. म्हणजे फक्त एक राज्याची सीमा त्यांची घटनात्मक ओळख आणि त्यांचे हक्क पूर्णपणे बदलून टाकते. याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही सीमेच्या कोणत्या बाजूला राहता यावर तुमच्या समाजाला किती आरक्षण मिळणार आणि त्याला घटनात्मक संरक्षण किती मजबूत मिळणार हे ठरतं. एका बाजूला 3% तर दुसऱ्या बाजूला थेट 60% आणि तेही केंद्रीय पातळीवरचं. फरक खूप मोठा आहे. आणि यामुळेच आपण एका मूलभूत कायदेशीर प्रश्नावर येतो. जर मागणी एवढी स्पष्ट आहे तर मग महाराष्ट्र सरकार ते थेट का मान्य करत नाही. त्यांचे हात नेमके कुठे बांधले गेले आहेत. याचं उत्तर आपल्या घटनेत आहे. आपल्या घटनाकारांनी कलम 341 आणि 342 मध्ये एक स्पष्ट व्यवस्था केली आहे. यानुसार SC आणि ST याद्यांमध्ये कोणाला समाविष्ट करायचं किंवा कोणाला वगळायचं याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त भारताच्या संसदेला आहे. कोणत्याही राज्य सरकारला हा अधिकार नाही. हे असं का केलं गेलं तर या याद्यांना स्थानिक राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी. आणि फक्त घटनाच नाही तर सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे. मिलिंद खटल्यापासून ते अगदी अलीकडच्या तांतीतंत्वा प्रकरणापर्यंत न्यायालयाने एकच भूमिका घेतली आहे. राज्य सरकारांनी या याद्यांमध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न करणं हे घटनाबाह्य आहे. थोडक्यात ही एक लोखंडी भिंत आहे जी राज्य सरकार ओलांडू शकत नाही. बरं, कायद्याची ही भिंत तर आहेच, पण याच्या पलीकडे एक मोठा सामाजिक अडथळा सुद्धा आहे. तो म्हणजे आरक्षणाच्या मर्यादित वाट्यामधून निर्माण होणारं राजकारण. यालाच आपण झिरो सम गेम किंवा शून्य बेरीज खेळ म्हणू शकतो. म्हणजे असं की समजा आरक्षणाचा एक केक आहे आणि तो ठराविक लोकांनाच वाटायचा आहे. आता त्यात जर नवीन मोठा समाज आला तर साहजिकच प्रत्येकाच्या वाटेला येणारा तुकडा लहान होणार. हे बघा, महाराष्ट्रात ST समाजासाठी 60% आरक्षण आहे. जर यात मोठ्या लोकसंख्येच्या बंजारा समाजाचा समावेश झाला तर सध्याच्या आदिवासी गटांच्या वाट्याला खूप कमी संधी येतील. आणि याच भीतीमुळे गडचिरोलीसारख्या भागांमधील मूळ आदिवासी गट या मागणीला तीव्र विरोध करत आहेत. आणि गंमत म्हणजे ही फक्त एक काल्पनिक भीती नाहीये, असं खरंच घडलंय. महाराष्ट्रातील बंजारा समाज ज्या तेलंगणाकडे आशेने पाहतोय, तिथेच लमाडा बंजारा समाजाला ST मध्ये समाविष्ट केल्यामुळे मूळ आदिवासी आणि त्यांच्यात अनेक दशकांपासून जमिनीवरून नोकऱ्यांवरून मोठा संघर्ष सुरू आहे. ठीक आहे, मग जर राज्य सरकार काही करू शकत नाही आणि समाजातही विरोध आहे तर मग योग्य कायदेशीर मार्ग आहे तरी काय. एखाद्या समाजाला एका प्रवर्गातून दुसऱ्या प्रवर्गात जायचं असेल तर त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे. हा मार्ग अजिबात सोपा नाही. हा एक मोठा नोकरशाहीचा चक्रव्यूह आहे. बघा, आधी राज्य सरकार अभ्यास करून शिफारस करतं, मग तो प्रस्ताव रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडे जातो, तिथून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे जातो, मग केंद्रीय मंत्रिमंडळ आणि शेवटी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कायदा मंजूर व्हावा लागतो. या सगळ्या प्रक्रियेला अनेक वर्ष लागतात.
तर आतापर्यंत आपण कायदा पाहिला, समाजकारण पाहिलं. आता या सगळ्याला एकत्र आणून पाहूया की ही नेमकी कोंडी आहे तरी काय. आता आपण या प्रकरणाच्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या भागावर आलो आहोत. बघा, कायद्यानुसार अनुसूचित जाती म्हणजे SC आरक्षणाचा आधार हा अस्पृश्यतेचा कलंक आहे, तर बंजारांसारख्या विमुक्त जमातींवरचा अन्याय हा ब्रिटिशांनी लावलेल्या गुन्हेगारी जमात या शिक्क्यातून आलेला आहे. हे दोन ऐतिहासिक अन्याय कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वेगळे मानले जातात. तर मग मूळ मुद्दा काय? तो हा आहे की या प्रकरणाच्या मुळाशी एक पूर्णपणे संरचनात्मक मर्यादा आहे. एकाही राज्य सरकारला SC/ST याद्यांमध्ये एकतर्फी बदल करण्याचा अधिकार नाही. 0. तर मग अंतिम प्रश्न हाच उरतो. जेव्हा एखाद्या समाजाचा ऐतिहासिक पुरावा आणि देशाचा घटनात्मक कायदा एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा न्यायाचा तराजू कोणाच्या बाजूने झुकेल? इतिहासाच्या की कायद्याच्या? त्यांच्या कथेचा शेवटचा अध्याय लिहिण्याचा अधिकार नक्की